मेट्रो न्यूज मध्ये बातमी आहे पुण्यातून। ढोल ताशांचा गजर आणि त्यावर थिरकणारी पावलं असं चित्र पुण्यात मुठा नदीकाठी पाहायला मिळत आहे। ढोल ताशा पथकांच्या तयारीने गणेशोत्सव जवळ आल्याची चाहूल पुणेकरांना लागलेली आहे। ढोल ताशांच्या तालावर थिरकणारी ही तरुणाईची पावलं। नादसुरांचा हा खेळ पाहण्यासाठी होणारी गर्दी हे चित्र आहे मुठा नदीच्या काठचं। ही तयारी सुरू आहे गणेश विसर्जन मिरवणुकीची। ढोल ताशा आणि झांज असलेली ही पथकं हे विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण असतं। सलग 10 ते 12 तास ही वाद्य वाजवण्यासाठी तशीच तयारी करावी लागते। आम्ही अशी ऍड वगैरे काही करत नाही, पण इथंच प्रॅक्टिसच्या जागी सगळ्यांना असं मुक्तपणे सांगितलं तर ज्यांना आवड आहे आणि ज्यांना असं वाटतं की मी व्यवस्थित 2 तास ढोल वाजवू शकतो त्यांना आम्ही डायरेक्ट एंट्रीज देतो। तर अशी भरपूर मुलं आता यावेळी जवळजवळ राऊंड अबाउट 150 तरी मुलं आहेत। ढोल पथकांमध्ये तरुणींचा सहभाग वाढतोय। झांज किंवा ताशाच नाही तर अवजड ढोल देखील तरुणी सहज वाजवतात। यामध्ये चिमुकले देखील शाळा सांभाळून या पथकांमध्ये सहभागी होत आहेत। पथकाच्या सरावाचा आवाज कानावर पडला की येणाऱ्यांची पावलंही इकडे वळतात। इथे मला सगळे ठेके शिकवले आणि इथे सगळेजण सिनियर सगळे शिकवतात ठेके, 1 ते 6 सगळे शिकवले आणि मिरवणुकीलाही जाते। पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती जगभरात आहे। त्यातच पारंपरिक वाद्य आणि खेळामुळे मिरवणुकीची रंगत आणखी वाढतीये। झी24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह पूजा खाडे, मुंबई। आणि या होत्या काही महानगरातल्या महत्त्वाच्या बातम्या। बातमीपत्रामध्ये इतकंच। आपण पाहत रहा झी24 तास, एक पाऊल पुढे।